शेतकरी संपाचं केंद्रस्थान बनलेल्या पुणतांबा गावात आज प्रभात फेरी काढून संपाचा एल्गार करण्यात आलाय। भजन कीर्तन करत शेतकऱ्यांनी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढली। पुणतांबा गावात दूध केंद्र, भाजीपाला खरेदी विक्री बंद ठेवण्यात आली। पुणतांबा गावात शांततेत आंदोलन सुरू असलं तरी अहमदनगर जिल्ह्यात उग्र आंदोलन करण्यात येतंय। संगमनेर शिर्डीत दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर फेकण्यात आलंय। शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून आहेत। शहराकडे जाणारा भाजीपाला दूध रोखण्यात येतंय। कोपरगाव येथे भाजीपाल्याच्या अनेक गाड्या रोखून भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आलाय। संगमनेर येथे पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। रस्त्यावर टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। अहमदनगर जिल्ह्यातील सर्व 12 बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्याने बाजार समितीत शुकशुकाट पसरलाय। अनेक आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ होताना दिसते। श्रीरामपूर येथे केळी वाहतूक करणाऱ्या टेम्पो शेतकऱ्यांनी फोडले असून आंदोलन उग्र होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। शेतकरी संपाचं आंदोलन हिंसक होताना दिसत असून कोपरगावात येवला रोडवर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला आहे। कोपरगाव तालुक्यातील खर्डी गणेश शिवारात टोल नाक्याजवळ शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे। अन्न आणि खाद्यपदार्थाचे कोणतेही सामान बाजारात जाऊ न द्यायची भूमिका शेतकऱ्यांनी घेत खाद्यपदार्थ असलेल्या सर्व वाहनांची तोडफोड करून सामान रस्त्यावर ओतून दिलंय। 40 ते 50 वाहनातील सर्व माल रस्त्यावर फेकण्यात आला तर एका टेम्पोला आग लावण्यात आली। या हिंसक आंदोलनामुळे शांतता मार्गाने आंदोलन करण्याच्या शेतकऱ्यांच्या भूमिकेला हडताळ फासला गेला आहे। शेतकरीच शेतकरी विरोधी भूमिका घेऊन शेतमाल, दूध, फळे आदींचं नुकसान करतायत। पोलीस बळ कमी पडत असून या आंदोलनाचे तीव्र पडसाद सकाळपासून उमटत आहेत। शिर्डी येथील शिवप्रहार संघटनेने शेतकरी संपास पाठिंबा देत शिर्डी-नगर मनमाड रस्त्यावरून जाणारा दुधाचा टँकर हा शिर्डीत अडवून रस्त्यावर खाली केला आहे। पहाटे 4 वाजता शिवप्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन चौगुले आणि शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन आंदोलन केलंय। शिवप्रहार संघटनेने राज्यस्तरीय बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन 1 जूनपासून कोणीही शहराकडे आपला शेतीमाल, दूध आणू नये असा इशारा दिला होता। मात्र काही अपप्रवृत्तींनी याकडे दुर्लक्ष केल्याने शिर्डी शहरात आम्ही ही भूमिका घेतल्याचे सचिन चौगुले यांनी सांगितलंय। शेतकरी संपावर या किसान क्रांती आंदोलनाची घोषणा होऊन साधारणपणे 2 महिने झाले आणि या आंदोलनाच्या माध्यमातून ही घोषणा झाल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या शेतीतून जे उत्पादन मिळतं त्या उत्पादक शेतकऱ्यांना, त्याच्यानंतर जे माल घेतात त्या उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना असं आवाहन करण्यात आलं होतं, आपला कुठल्याही प्रकारचा माल 1 जूनच्या मध्यरात्रीपासून आपण शहराकडे पाठवायचा नाही, जेणेकरून आपण ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आपण आज हे आंदोलन उभं करत आहोत त्या आंदोलनाला शिवप्रहार संघटनेने राज्यस्तरीय बैठक घेऊन पाठिंबा दिलेला होता। आणि या बैठकीत शिवप्रहार संघटनेचे कार्यकर्ते हे या आंदोलनाचे कार्यकर्ते म्हणून काम करतील अशी घोषणा आम्ही या ठिकाणी केलेली होती। परंतु या घोषणेला आणि या आवाहनाला काही अपप्रवृत्ती असलेल्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही आणि आपला दैनंदिन व्यवहार तसाच सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि शेतकरी आंदोलनाला जसं काही आमचा विरोधच आहे असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्या जे अपप्रवृत्तीचे लोक आहेत त्या लोकांचे दुधाचे टँकर, दुधाच्या गाड्या किंवा भाजीपाल्याच्या गाड्या ज्या 1 जूनच्या मध्यरात्रीपासून बाहेर निघतील त्यांचं थांबवल्या जातील, त्या गाड्या अडवल्या जातील, त्यांचं काही नुकसान झालं तर ती जबाबदारी संबंधित त्या लोकांची राहील अशी सोशल मीडियातून आणि प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियातून त्याची माहितीही देण्यात आलेली होती। तरीही काही लोकांनी तो प्रयोग केला आणि शेवटी मग त्यांना शिवप्रहार संघटनेचं जे आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे शिर्डीमध्ये त्या आंदोलनात त्यांना सामोरं जावं लागलं। तरी देखील आम्ही खूप सामंजस्याची या ठिकाणी भूमिका घेतलेली होती, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं जास्त प्रमाणात नुकसान झालं नाही पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली होती। आणि त्या दृष्टीने आम्ही काही गाड्या परत पाठवलेल्या आहेत, गाड्याचं नुकसान केलं नाही। फक्त आंदोलनात कुठल्याही प्रकारचं गालबोट लागून हे आंदोलन मोठं व्हावं असं आवाहन आम्ही वारंवार करत होतो। त्या आंदोलनात प्रतिसाद न दिल्यामुळे हे आम्हाला पाऊल उचलावं लागलं। या पुढील काळात 7 जूनपर्यंत आणखी हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहील। या आंदोलनाची तीव्रता अशाच पद्धतीची राहील। याकडे सर्व जे उद्योजक आहेत, जे व्यापारी आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे आंदोलन मोठं होईल याची काळजी घेतली पाहिजे। शेतकऱ्यांच्या मागण्या या आपल्या सगळ्यांच्या मागण्या आहेत
आणि शिवप्रहार संघटना हे आंदोलन राज्यभर अशाच पद्धतीनं शेतकरी संपासाठी आणि शेतकरी संप यशस्वी होण्यासाठी राबविलं जाईल। राज्यात ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत असताना श्रीगोंदा तालुक्यातही शेतकऱ्यांच्या संपाला 100% पाठिंबा मिळाला आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर दूध ओतून श्रीगोंदा शहरात दूध डेअरी व्यावसायिकांनी दूध संकलन केलेच नाही। बेलवंडीच्या आठवडे बाजारासह श्रीगोंदा शहरात मंडई 100% बंद ठेवण्यात आली। शनी चौक येथे कांद्याचा ट्रक अडवून कांदा रोडवर फेकून दिला आहे। नेवासा तालुक्यातून शेतकरी संपाला सर्वपक्षीय पाठिंबा देण्यात आला आहे। ठिकठिकाणी शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी शेतकरी एकवटल्याचे चित्र बघावयास मिळत आहे। तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला माल न विकता रस्त्यावर टाकून देत संपात सहभाग नोंदवला। तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि उपबाजार समितीने पूर्णपणे व्यवहार बंद ठेवून संपात सहभाग नोंदवला आहे। तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले कुकाना गाव येथे आठवडे बाजार असून सुद्धा पूर्णपणे गाव बंद ठेवून संपात व्यापारी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। तर यावेळी विविध संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। मित्रांनो, शेतीच्या प्रश्नांच्या संदर्भात फार भयानकता आहे। ऊसाचा भाव असेल, बाजरीचा भाव असेल, मकाचा भाव असेल, अरे कुठे आमच्या मालाला भाव मिळतोय? आजही आमच्या बापाच्या हाताच्या तळहाताची चड्डे किंवा तळहातावरची फोडं अजूनही बाजूला झालेले नाहीत। सजग राहून शेतकऱ्यांना आत्मभान ठेवून या लढ्यामध्ये प्रामुख्याने उतरायलाच हवं। गंमत एक घडते की राज्य व्यवस्था, राज्य सरकार किंवा राज्य प्रतिनिधी असा विचार करतात, इथून पुढच्या काळातही होणार नाही। परंतु ही जी त्यांची मानसिकता आहे, हे त्यांच्या मनावरचं जे भूत आहे, हे भूत तुम्ही चिरून टाकल्याशिवाय आपल्याला पर्याय उरणार नाही। कारण जवळजवळ 70% जनता, भारतातली 70% जनता कृषीला प्राधान्य देणारी, शेतीमध्ये काम करणारी, तरुण वर्गाला आणि शेतकऱ्याला एकच सांगायचं आणि व्यापाऱ्याला एकच सांगायचं, जर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, मित्रांनो, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, अक्षरशः मुलालाही भाव। हे सर्व अर्थव्यवस्था असेल शेतकऱ्याच्या जीवर आहे, परंतु त्या शेतकऱ्याचंच कंबरडं मोडलं, त्या शेतकऱ्याला जर आत्महत्याचा मार्ग स्वीकारावा लागत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव कुठे नाही मित्रांनो। म्हणून या ठिकाणी त्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे। शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्यातील राज्यव्यापी शेतकरी संपात जाहीर पाठिंबा दिला आहे। शेवगाव येथे क्रांती चौकात 1 जून ते 7 जून या 7 दिवसीय शेतकरी संपास राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देत तीव्र निषेध व्यक्त केला आहे। आमदार नरेंद्रजी घुले पाटील, आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी श्री अरुण लांडे, श्री संजय फडके, दिलीपराव लांडे, श्री काकासाहेब नरवडे, श्री कैलासराव नेमाने, श्री संजय कोळगे, श्री अजिंक्य लांडे, साईनाथ आदाड, रामनाथ राजापुरे, अंबादास कळमकर, बबनराव भुसारी, भागवत गुरुजी, कमलेश लांडगे, डॉक्टर सुधाकर लांडे, अजय नजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू व्हावी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। त्याचप्रकारे ड्रीप व विविध योजना ज्या आहेत त्याच्यासाठी सरकारचं अनुदान मिळालं पाहिजे, त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। रबी, खरीप व फळबाग यासाठी अनुदान वेळेत मिळायला पाहिजे। आज 1.5 वर्ष उलटून गेलं तरी देखील 15, 16, 14, 15चे अनुदान आमच्या तालुक्यात बाकी आहेत, ते लवकरात लवकर आम्हाला मिळावेत ही मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत। अशा प्रकारच्या अनेक मागण्या जे शेतकऱ्यांशी निगडीत आहेत ते या ठिकाणी आज करण्यात येत आहेत। पण सरकारचं धोरण असं दिसतंय की एकीकडे निसर्ग शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि त्याच्यावर सरकार शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम करत आहे आणि हे मीठ चोळण्याचं काम किती दिवस शेतकरी सहन करणार आणि कुठेतरी याचा अंत आलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे। आपण बघतो की पुणे आणि मुंबई इथे उद्योजकांच्या लॉबीज असतात, विविध लेबरचे युनियन्स असतात, पण आज शेतकऱ्याची पण युनियन झालेली आहे आणि शेतकरी संघटित झालेला आहे आणि हे शेतकरी जेव्हा संघटित होतात तेव्हा कशा प्रकारचा भूकंप येतो हे आता लवकरच आपल्याला कळेल की ज्यावेळेस शेतमाल शहरात जाणार नाही तेव्हा शेतमाल शहरात गेला नाही तर मग कशा प्रकारे खाण्याचे वांदे होतील हे आता शहरी भागात कळू द्या। आणि शेतकऱ्याचे जे पीक आहे त्याला योग्य माल जोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप कायम ठेवणार आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा ही एकमात्र या ठिकाणी आमचा उद्देश आहे। कारण शेतकरी हा अन्नदाता आहे आणि या अन्नदात्याला न्याय मिळाला पाहिजे। ज्या प्रकारे आपण म्हणतो की जय जवान जय किसान, तर जय किसान ही अंमलबजावणीमध्ये
तुम्ही ही व्याख्या आणा, हीच आमची या ठिकाणी सरकारला एक या ठिकाणी मागणी आहे. आणि मला अपेक्षा आहे की फडणवीस सरकार लवकरात लवकर याच्यावर मार्ग घेतील, कारण हा संप जरी आम्ही केला तरी या ठिकाणी शेतकऱ्याचं पण नुकसान होत आहे. कारण शेतकऱ्याचा माल जर विकला नाही तर त्याचा पोटाप्रश्नाचा या ठिकाणी पोटापाण्याचा प्रश्न येणार आहे. आणि शेतकरी माल विकत नाही म्हणून हा संप चालू आहे. शेतकरी स्वतःचं पण नुकसान करतो आहे. पण याचा एकच उद्देश आहे की सरकारला धडा मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण